जय राम श्रीराम माझ्या राम गोविंदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. माझा नेहमीच प्रयत्न असतो की काहीतरी नवीन गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवायचा, म्हणजे आपल्या आजूबाजूला गावी आपण जे पिढ्यानपिढ्या जे काय आपल्या परंपरा आहे, जे काय आपण सण साजरे करतो, ते सगळं नेहमीच मला चॅनलमार्फत सगळ्यांना दाखवायला आवडतं. तर आज अशीच एक मी नवीन गोष्ट घेऊन आलो आहे की या 21व्या शतकात यावर कोणी विश्वास ठेवणार नाही किंवा लोकांचा खूप विश्वास कमी असतो या गोष्टीवर, पण खरंच ही आमची पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे. तर एखादी व्यक्ती मेल्यावर तिचा आत्मा परत येऊ शकतो हे फक्त तुम्ही आजवर चित्रपटामध्येच बघितलं असेल, पण कुंभार क्रिया जे काही मी डाक म्हणतो आहे ते खरंच एक उदाहरण त्याचं. तर आमच्या इथे अशी पद्धत आहे की एखादी व्यक्ती मेल्यानंतर 12व्या दिवशी आम्ही कुंभार क्रिया करतो, तिला आम्ही डाक देखील म्हणतो. तर कुंभार समाजातील लोक येऊन आपल्या घरी ती करत असतात. तर नॉर्मली काय होतं की ते कुंभार समाजातील लोक आल्यानंतर ते येऊन पूजा करतात. त्यावेळेस काही पिंड बनवले जातात आणि मग सगळी पूजा मांडून झाल्यानंतर देवाला आणि जी काही व्यक्ती गेली आहे तिला आवाहन केलं जातं. नंतर गाणी बोलली जातात. त्यांच्याकडे एक वाद्य असतं, त्या वाद्यावर वाजवून ते गाणे बोलले जातात. नंतर ते गाणे सुरू झाल्यानंतर, पूजा सुरू झाल्यानंतर जी व्यक्ती गेली आहे ती व्यक्ती तिच्या जवळच्या माणसामध्ये, म्हणजे तिचे मुलं असतील, मुली असतील, बायको असेल किंवा पुतणे असतील, जे कोणी असतील, जो तिचा प्रिय असेल असं बोललं जातं, त्याच्या अंगात येतं. आणि जो व्यक्ती ज्या मरणाच्या वेळेस ज्या अवस्थेमध्ये असतो, म्हणजे जर त्याला चालता येत नसेल किंवा बोलता येत नसेल, तर त्याचा आत्मा ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये आला असेल त्याची पण तीच अवस्था होते. तो बोलू शकत नाही, चालू शकत नाही, किंवा जर त्याचे पाय दुखत असतील तर पाय दुखले जातात. तर हे सगळं होतं. तसंच काही वेळेस असं होतं की जी व्यक्ती मरण पावली आहे ती एखाद्या वेळेस, समजा जर जे पुरुष असेल आणि जर तो ड्रिंक करत असेल, तर तो जर त्याचा आत्मा जर एखाद्या लहान मुलाच्या मध्ये आला किंवा त्याच्या बायकोच्या मध्ये आला तर ते लोक ड्रिंकसुद्धा करतात किंवा सिगरेट पण एकदम जसं असं वाटेल आपल्याला की ते खूप अगोदरपासून सिगरेट पित असतील. किंवा मग ती व्यक्ती, तो आत्मा जेव्हा त्याच्या अंगात येतो तेव्हा तो एखाद्याला ज्या नावाने हाक मारत असेल तसंच तो हाक मारतो. म्हणजे ज्याच्या अंगात आला आहे त्याला माहिती देखील नसेल की तो जो व्यक्ती मेला होता तो त्याला कोणत्या नावाने हाक मारत असेल. पण हे सगळं घडत असतं. आणि या 21व्या शतकात यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे, बट आहे सत्य परिस्थिती. म्हणजे मी स्वतः जवळजवळ एक 10 ते 12 डाकी बघितल्यात. प्लस आज जे कुंभार आले होते त्यांना पण मी विचारलं होतं की तुमचा अनुभव काय, आजपर्यंत तुम्ही जे काय डाक केलात आजपर्यंत, तर अशा एखादी व्यक्ती होती, किती लहानातल्या लहान वयामध्ये आत्मा आला होता. तर त्याने सांगितलं मला की एका वेळेस एका 8 वर्षाच्या मुलामध्ये त्याच्या वडिलांचा आत्मा आला होता आणि त्याचे वडील खूप ड्रिंक करायचे, स्मोक करायचे. मग तो मुलगाही त्यावेळेस दारू प्यायला पित होता, सिगरेट उडत होता. किंवा मी बघितलं आहे की आमची एक काकी होती, तिचा आत्मा तिच्या नातीमध्ये आला होता. ती नात असेल एक 14-15 वर्षाची. तर ते आमची जी काकी वारली होती तेव्हा तिला चालायला जमत नव्हतं, ती खुर्ची अशी ढकलून चालायची. मग ती जेव्हा त्या नातीच्या अंगामध्ये आली तर नातीला पण चालता येत नव्हतं, ती पण तशी खुर्ची ढकलून चालायची. इवन माझ्या आईचं, वडिलांचं, त्यांच्या पण डाकक्रिया झाल्या, तेव्हा पण तोच अनुभव होता. तर
तुमच्याही गावी किंवा आजूबाजूला असा जर तुम्ही कधी अनुभव घेतला असाल तर प्लीज कमेंट करा. आणि मी फक्त शेवटचा गाण्याचा व्हिडिओ बनवला आहे. आज आमच्या काकांची डाकक्रिया होती आणि त्यांचाही आत्मा आज आला होता, पण मी तो काय व्हिडिओ शूट केला नाही. ओके, मी फक्त काही गाणी जे ते काही बोललेत कुंभार तेच मी शूट केलं आहे आणि तेच मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ह्या गाण्यामार्फत ते काही गोष्टी आपल्याला सांगत असतात. ऐकायला खूप मजा येते. ते जे काय वाद्य वाजवतात त्याचा एक वेगळाच टोन असतो. ओके, लहानपणी तर आम्ही खूप घाबरायचो त्या आवाजाला. ओके, बट खूप एक वेगळा आवाज येतो याचा. तर बघा कसं वाटतं तुम्हाला. ओके, आणि प्लीज कमेंट करा जर तुमच्या गावीसुद्धा अशीच काही पद्धत असेल तर, किंवा जर तुमचे काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. थँक्यू. समोर हरिण ठेवलं बघा, तर हरण्याची तुम्हाला 10-15 मिनिटात शॉर्टकट म्हणून सांगतो. ते लय मोठी लहानपणी सगळं ऐकलंय. काय म्हणतो धर्मराजाने काय केला ना, तर 5 पांडव म्हणतो हस्तनपुराला म्हणतो निघून गेलेले. आपल्या म्हणतो पंडुपित्याचं म्हणतो महाश्राद्ध घालायचं होतं, म्हणतो 5ही पांडव आपल्या हस्तनपुराला निघून गेले. कोणती महात्मा होते पण त्याच्या बरोबर होते. त्या 5 पांडव म्हणतो काय केलं, 5 पांडव म्हणतो बाहेर निघून गेले, आपल्या हस्तनपुराला निघून गेले आणि 5 पांडव म्हणतो बाहेर पडलेले. द्वारकेचा पंचानन केशव म्हणतो आणायला पण बाहेर निघालेले. केशव आणायला निघाला बाहेर निघाला बरोबर 5 पांडव म्हणतो अपशगुन झालेला आहे. पहिली म्हणतो काय झालेलं आहे, गोठ्यामध्ये म्हणतो काय अमरलेलं आहे. गाईला त्याने काय केलं, जाऊन म्हणतो पेंडीचा कडा दिला नाही. त्याच्यानंतर म्हणतो काय दिलेलं आहे, दारावर म्हणतो कावळा कररला, कावळ्याला म्हणतो दह्याच्या उंड्या भाताच्या उंड्या घातला नाही. तिसऱ्यांदा म्हणतो काय झालेलं आहे, एक म्हणतो उपवर कन्या म्हणतो समोर उभी राहिलेली. उपवर कन्याला समोर आल्याबरोबर त्यांनी काय केलं नाही, का म्हणतो कन्याला म्हणतो पैठणी म्हणतो साड्या दिलेल्या. पैठणी साड्या कन्याने काय केलं, 18 वर्षाची उपवर कन्या म्हणतो झालेली आहे. 33 कोटी देव म्हणतो मागण्या घालू लागले. 33 कोटी देवांची म्हणतो भांडणं झालेली. इकडे म्हणतो धर्मराजाने काय केलं, आता म्हणतो करायचं काय, म्हणतो मी बाहेर पडतो पडतो मला म्हणतो ऑप्शन म्हणतो ना काय केला, कैलासच्या नारंदाला म्हणतो की बोलवला नाही. कैलास नारायला म्हणतो मृतलोकामध्ये गेला म्हणतो धर्मराजाकडे, हस्तनपुरामध्ये म्हणतो गेलेला आहे. धर्मराजाला काय म्हणतो, धर्मराजी एवढं बोलायचं कारण तरी काय तो नारायण धर्मराजा काय म्हणतो, अरे म्हणतो नारायण स्वामी आज आमच्या म्हणतो पंडुपिताचा म्हणतो महाश्राद्ध आहे, आम्हाला म्हणतो द्वारकेचा पंचान म्हणतो केशव आणायचा आहे, आम्हाला काही जमत नाही. म्हणतो एक काम कर, बर्मेपुरा म्हणतो 1 लक्ष ब्राह्मणाला म्हणतो घेऊन ये. आज तुम्हाला म्हणतो धर्मराजाने तुम्हाला बोलवलेलं आहे, त्यांच्या म्हणतो पंडुपिताचा महाश्राद्धासाठी बोलवलंय, असं जाऊन म्हणतो आमंत्रण दे. असं त्या नारदाला सांगितलं बरोबर. नारद म्हणतो काय केलं, हातात म्हणतो एक द्रोण घेतला नाही, द्रोणामध्ये अक्षरा टाकला नाही, अक्षताला लावला नाही, हळद कुंकू लावला नाही आणि म्हणतो चालू लागलेला आहे. चालत बोलत गेला म्हणतो बर्मेपुरा. आयंबट सोयंबट नरसो पंडित 1 लक्ष ब्राह्मणाला म्हणतो आमंत्रण दिलंय. आमंत्रण म्हणतो काय दिलं, अरे म्हणतो ब्राह्मणानो आज म्हणतो पंडुराजाचं म्हणतो महाश्राद्ध आहे, 5 पांडवांनी तुम्हाला म्हणतो आज बोलवलेलं आहे. त्यांच्या म्हणतो महाश्राद्ध अष्टमीच्या तिथीला तो भोजनाला बोलवलेलं आहे, असं तुम्हाला म्हणतो आमंत्रण दिलेलं आहे. असं म्हटलं बरोबर. त्या म्हणतो 1 लक्ष ब्राह्मणांनी काय केलं, गंगेच्या तिरी जाऊन म्हणतो आंघोळ केला नाही. आंघोळ करून काय झालेले आहे, सोहळे म्हणतो झालेले आहे आणि म्हणतो काय केला नाही, पंचांगांच्या बाहेर म्हणतो कांद्याला लावला नाही, हातात घेताना येताची काठी आणि 1 लक्ष ब्राह्मण म्हणतो चालू लागलेले आहे. टिळे म्हणतो उभे रेखलेले आहेत म्हणतो चालू लागलेले आहे. चालत बोल आला म्हणतो हस्तनपुराला, तिथं म्हणतो पंडुराज राहत होता, त्या म्हणतो नगरामध्ये म्हणतो आलेले आहेत आणि धर्मराजाच्या समोर उभे राहिलेले आहे. धर्मराज म्हणतो काय केला, तांब्यावर पाणी म्हणतो 1 लक्ष ब्राह्मणाला म्हणतो दिलेले आहे. संतोष म्हणतो केला नाही आणि ब्राह्मण त्याचे म्हणतो येऊन बसले म्हणतो मंडपात येऊन बसलेले आहे आणि मंडपात काय केला नाही, पीठ म्हणतो पिंड बनवलं नाही. पिंड बनवून झाल्यानंतर काय झालेलं आहे, 1 लक्ष ब्राह्मण कसे म्हणतो पिंड ठेवू लागले, मंत्राच्या सहाय्याने म्हणतो पिंड ठेवू लागलेले आणि पंडुराजा म्हणतो पाया पडू लागलेले. पिंड ठेवून कसं म्हणतो महाश्राद्ध घातलेलं आहे. महाश्राद्ध घातल्यानंतर काय केलेलं आहे, एक म्हणतो सगळे म्हणतो पिंड एका म्हणतो कोऱ्यामध्ये शैल्यामध्ये बांधलेले आणि म्हणतो गंगेच्या तीरावर म्हणतो सोडून आलेले आहेत. 5 पांडव गेले म्हणतो गंगेच्या तीरी, सर्व म्हणतो पिंड सोडून आलेले आहेत आणि मागच्या पावली मागे आलेले आहेत. धर्मराजाने म्हणतो काय केला नाही, पंक्ती म्हणतो जेवणाच्या म्हणतो पंक्ती लावलेल्या आहेत. धर्मराजा म्हणतो पंक्ती वाढू लागलेल्या आहे. क्षीरसागर लाडू म्हणतो देऊ लागलेला आहे. असं गाव
जाऊन खाऊन पिऊन सगळे म्हणतो संतोष झालेले आहे. होय. संतोष जाऊन म्हणतो जाऊन सभा मंडपात बसलेले हो. आहेत. 1,00,000 जाऊन म्हणतो सभा मंडपात बसलेले आहेत होय. आणि ब्राह्मणांना म्हणतो दान देऊ लागलेला आहे. कोणाला दान देतोय म्हणतो सुवर्ण मोहरा, कोणाला देतोय दान म्हणतो चांदीच्या मोहरा, होय. कोणाला देतोय म्हणतो पानाचे विडे, असं म्हणतो 1,00,000 ब्राह्मणांना सगळ्यांना म्हणतो दान दिलेले होय. आहेत. दान देऊन झाल्यानंतर हो. 1,00,000 ब्राह्मण कसे मागच्या पावली मागे गेलेले होय. आहेत. आणि अर्ध्या वाटेवर म्हणतो येऊन उभे राहिलेले आहेत. हो. आणि नारायण स्वामी पण त्यांच्यावर होता. होय. नारायण स्वामींनी काय केलं काय केलं नाही? अरे म्हणतो 1,00,000 ब्राह्मण तुम्ही म्हणतो पंढरराजाकडे धर्मराजाकडे गेला होता म्हणतो महाराजाला, होय. तुम्हाला म्हणतो दान म्हणतो काय दिलेलं काय आहे? दिलेलं? दान दिले. एक म्हणतो मला दिला म्हणतो सुवर्ण मोहरा, एक म्हणतो मला तांब्याच्या मोहरा, होय. सगळी म्हणतो आम्हाला म्हणतो दान दिलेले होय. आहेत. त्याच नारायण स्वामी काय म्हणतो, काय बोलू लागला? ही दान तुम्हाला म्हणतो पावन कशी काय झाली? हो. तुम्हाला जर दान घ्यायचं असेल हो. तर पण धर्मराजाला पण दिल्यासारखं वाटलं पाहिजे, तुम्हाला पण म्हणतो घेतल्यासारखं वाटलं होय. पाहिजे. अशी म्हणतो काय दान घेऊ नका. हो. तर ते धर्म 1,00,000 ब्राह्मण काय काय म्हणतात बोलला? असं म्हणतो वेगळं काहीतरी आहे म्हणतो कुठं ते काय मागायचं. हो. त्यावेळी नारायण स्वामी काय म्हणतोय, काय बोलला? अरे म्हणजे 1,00,000 ब्राह्मणांनो, हो. तुम्हाला मागायचं असेल तर दान काय मागा, काय मागा? मागायचं असेल तर मागा म्हणतो सुवर्ण लगायचं म्हणतो गंधा सहा सुवर्ण लोहाचं म्हणतो हरण मागा, होय. सोन्याचं म्हणतो हरण मागा, असं होय. म्हणतो त्या ब्राह्मणानं म्हणतो सांगितलंय. ब्राह्मण म्हणतो चकित झाले. सुवर्ण लोहाचं गंधाचं म्हणतो आता ब्राह्मण कुठं म्हणतो बघितलं नाही. होय. हा म्हणतो सांगतोय तरी काय होय. म्हणतो तुम्ही मागा तुम्हाला कोणत्या धर्माला देणार आणि तुमचं म्हणतो भलं आहे त्याच्यामध्ये. होय. मग त्या ब्राह्मणाने काय केलं काय नाही, केलं नाही? मागच्या आपल्या म्हणतो घरी गेले आंघोळ परत म्हणतो केला होय. नाही, उभे रेखले ते म्हणतो आडवे रेखला नाहीत, दावत पद 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 म्हणतो सभा मंडपात आले होय. ते सभा मंडपात आल्याबरोबर धर्मराजा काय म्हणतोय, हो. एखादा ब्राह्मण म्हणतो दानाला म्हणतो चुकला असेल म्हणून सगळे ब्राह्मण परत आले. होय. मग त्या ब्राह्मणाला विचारू लागला, हो. अरे म्हणतो ब्राह्मणांनो, हो. तुमच्यामध्ये एखादा कोण ब्राह्मण चुकलाय की काय दानासाठी? होय. त्याच्या म्हणतो आमच्यामध्ये कोण दान, मग तुम्ही परत का आल? तुम्हाला सगळे दाना म्हणतो सगळी दिलेली आहेत, होय. तुम्ही परत का आलात? अरे म्हणतो पंडराजा, अरे म्हणतो सॉरी, अरे म्हणतो धर्मराजा, जे तू आम्हाला जो दान दिलं ते आम्हाला काय म्हणतो पावन नाही. तुझ्या म्हणतो दरपेण पंडुपित्याला स्वर्गलोक म्हणतो सोडवान नाही. आम्हाला जर दान दिलास, जे आम्ही मागू ते आम्हाला दान दिलं तर तुझ्या पंडुराजाला म्हणतो सोडवान होईल. होय. असं म्हणतो कुठलं दान आहे तुम्हाला मी कुठलं दान देणार नाही, हो. तुम्ही काय पण मागा म्हणतो मी तुम्हाला द्यायला तयार आहे. होय. असं म्हटल्याबरोबर हो. त्या 1,00,000 ब्राह्मणी दान काय काय मागितलं? मागितलं? अरे म्हणतो धर्मराजा, हो. आम्हाला दान द्यायचं कसं म्हणतो सोने लगायचं कसं म्हणतो गंधा धर्मराजा म्हणतो चकित झाला. आता पण तुम्ही एवढे म्हणतो मी केला तर बोलतात म्हणते सुवर्ण लिहायचं गंधा सोड म्हणून आणायचं तरी कुठून, होय. एवढं म्हणतो सोन्याचं झाडणार म्हणून आणायचं कुठून. हो. मग ते म्हणतो चकित झालेला होय. आहे. त्या ब्राह्मणाची समजूत काढला नाही. हो. ब्राह्मण काय म्हणतोय, काय बोलला? 8 वर्षांनी माझ्या म्हणतो पंडुपिताचा म्हणतो महाश्राद्ध येईल, हो. काय मी तुम्हाला देईन म्हणतो सुवर्ण लिहायचं गंधा सावध. होय. असं ते म्हणतो ब्राह्मणाने सांगितलं ना. हो. आणि 1,00,000 ब्राह्मण म्हणतो घरी पाठवून दिला. होय. इकडे म्हणतो धर्मराजाला काय झालेलं काय झालेलं आहे? आणि तोर चिंता पडली माझ्या राजा धर्माला. माझ्या म्हणतो राजा धर्माला म्हणतो चिंता पडलेली आहे. होय. त्या सोनं गंधा सोनं आणायचं कुठून? हो. मग दावत पण आपल्या म्हणतो आईकडे म्हणतो गेलेला आहे होय. आणि आईला सांगू लागलेला होय. आहे, जे म्हणतो आई हो. काल आपल्या म्हणतो आपल्या वडिलांचं म्हणतो महाश्राद्ध घातलं, हो. दानव आपण काय दिले? हो. तर आई म्हणते काय दान दिले म्हणतो आपण सुवर्ण लोहाच्या गंधाचं सुवर्णाच्या मोहर दिल्या, तांब्याच्या म्हणतो मोहर दिल्या. हो. काय तो धर्माला काय म्हणतो, काय बोलला? त्या मोहरांचं म्हणतो त्या ब्राह्मणाला काय म्हणतो पावन नाही, होय. त्यांना पाहिजे म्हणतो सोन्याचं म्हणतो गंधासोबत म्हणतो पाहिजे, होय. ते जर दान दिलं तर आम्हाला पावन होईल, होय. असं ते ब्राह्मण म्हणतायत. हो. तर तो आई म्हणतो काम कर सोने नव्हे गंधासाचं कुठे ठाव लाव. हो. असं म्हटलं बरोबर हो. ती आई काय म्हणते, काय बोलला? त्याच्या म्हणतो माझ्याकडे काय म्हणतो काय ठाव लावणार नाही. होय. सुवर्ण गंधासोबत मी आता म्हणतो कुठं बघितलंच नाही. हो. काय सांगू तुला मी. त्याही ती आई काय म्हणते, काय बोलला? आपल्यामध्ये 5 पांडवांमध्ये म्हणतो सदैवित 18 शस्त्र 18 पुराण म्हणतो जाणणार आहे, तो तुला सुवर्ण गंधासाचा ठाव दे. होय. तू म्हणतो त्याच्याकडे जा, तो तुला म्हणतो सांगेल. हो. असं म्हटलं बरोबर. हो. मग त्या धर्मराजाने काय केलं काय केलं नाही? आणि तोर चिंता पडली माझ्या राजा धर्माला.
मध्ये गेलेला होय. आहे सदवीरान काय केलं काय केलं नाही? आपला म्हणतो बंधू आपला मोठा भाऊ येता बघितला बरोबर हो. त्याने काय केला काय केलं नाही नाही? चंदनाच्या पाट्याला म्हणतो बसायला दिला होय. नाही माणिकाचे लोट्याला म्हणतो वडगायला दिला नाही हो. आणि आपल्या धर्मराजाला काय म्हणतो काय बोलला? हो म्हणतो धर्मराजी हो. एवढं म्हणतो धावत यायचं कारण तरी होय. काय आपल्या नगरामध्ये आपण म्हणतो 5 पांडवात जिथे म्हणतो मारतीला तिथे म्हणतो पाटील पाणी एखादा म्हणतो शत्रू आला असेल हो. तर आपण नायनाट करून टाकू काय म्हणतो संकट पडलं तुझ्यावर एवढं तुम्ही का धावत आलात आहे? हो. काय धर्मराजा काय काय म्हणतोय बोलला? आपल्या नगरामध्ये एखादा शत्रू पण आला नाही कोण आला नाही हो. मला म्हणतो काय संकट पडलं सांगतो ते ऐकून घे होय. काल आपण आपल्या वडिलांचं म्हणतो महाश्राद्ध घातलं हो. आपण म्हणतो ब्राह्मण म्हणतो काय दान दिली होय. सत्यवीर काय म्हणतोय काय बोलला? ब्राह्मणाला दान दिली म्हणतो सुवर्णाच्या मोहरा म्हणतो तांब्याच्या मोहरा होय. धर्मराजा काय काय म्हणतोय बोलला? ती दान त्याला म्हणतो काय पावन नाही होय. त्यांना दान पाहिजे म्हणतो सुवर्णाचं गंधा सावध हो. म्हणतो साई शास्त्र 18 पुराणा म्हणतो दानणार तू आहे होय. कुठं गंधा सावध आहे ते आम्हाला सांगून दे होय. काय धर्मामध्ये सदैवरान काय केला काय नाही केलं नाही? आपला म्हणतो पंचांग बाहेर काढला ना हो. पंचांग म्हणतो पार्टी झालेला होय. आहे पण त्याला म्हणतो कुठे काय सावध भेटत होय. नव्हतं ता काय तो धर्म झाला काय काय म्हणतो बोलला? ज्याचे म्हणतो मी म्हणतो एवढे म्हणतो 18 शास्त्र 18 पुराण म्हणतो जाणणार आहे हो. पण माझ्या म्हणतो पुस्तकामध्ये कुठे गंधा सावध दिसत नाही होय. तो म्हणतो चिंतेत पडलेला हो. आहे आता म्हणतो करायचं काय तुम्ही म्हणतो एक काम करा हो. जाओ म्हणतो भीमसेन वीराकडे हो. भीमसेन वीराकडे म्हणतो गंधा सावध वाटाव होय. असं म्हटलं बरोबर हो. मग त्या धर्मराजाने म्हणतो काय चिंता पडली माझ्या राजा धर्माला काही दोघं पण ते म्हणतो भीमसेन विराडे म्हणतो गेलेले होय. आहे आणि भीमसेन विराड काय काय म्हणतो बोलू लागले? भीमसेन विराड काय म्हणतोय हो. हो म्हणतो धर्मराजा हो. हो म्हणतो धर्मदाजी हो. काय म्हणतो एवढं तुमच्या संकट पडलेलं आहे होय. एवढं म्हणतो तुम्ही धावत आलात हो. आहे. आपण म्हणतो 5 पांडव म्हणतो 5 परिचय होय. आहे तिथं म्हणतो मातीला तिथं म्हणतो पाटील म्हणतो पाणी होय. एखादा आपल्या म्हणतो राज्यामध्ये शत्रू जर आला असेल शत्रूचा आपण नायनाट करून टाकू होय. माझ्याकडे म्हणतो सवाखंडीची म्हणतो गदा आहे जर म्हणतो डोक्यात घेतली तुमचा आडवा करून टाकेल होय. असं म्हटल्याबरोबर हो. काय तिथं मला काय काय म्हणतो बोलला? ज्याचे म्हणतो काय संकट म्हणतो पडलं नाही आहे. हो. काय संकट आले तर सांगतो ते ऐकून घे होय. आपल्या नगरामध्ये एखादा शत्रू पण आला नाही आहे किंवा तो कोण आला नाही आहे काल आपल्या वडिलांचं म्हणतो महाश्राद्ध हो. घेतलं आपण म्हणतो ब्राह्मणाला म्हणतो काय दान दिली होय. दान दिलं म्हणतो सुवर्ण मोला की तांब्याच्या मोहर होय. धर्मराजा काय म्हणतोय काय बोलला? त्याचे म्हणतो ती दान त्या म्हणतो काय पावन नाही होय. 1 लक्ष ब्राह्मण म्हणतो परत मागे आले होय. होते त्यांना दान पाहिजे म्हणतो सोनं देवाचं कायचं म्हणतो सुवर्ण देवाचं म्हणतो हरण त्यांना म्हणतो पाहिजे ते जर आपण त्यांना हरण दिलं हो. तर त्या म्हणतो धर्म 1 लक्ष ब्राह्मण म्हणतो पावन होईल होय. असं म्हटलं बरोबर हो. भीमसेन काय म्हणतो काय बोलला? हो म्हणतो धर्मराजा हो. मी आहे म्हणतो माझ्याकडे आहे म्हणतो सवाखंडीची गदा होय. तिथं म्हणतो मारीन लाग तिथं पाडीन म्हणतो पाणी होय. कशाला म्हणतो घाबरताय होय. मी आणि म्हणतो दंड सावध मी म्हणतो आणि म्हणतो हरीण म्हणतो सोनी हरण म्हणतो मी आणून तुम्हाला देतो होय. असं म्हटलं बरोबर हो. भीमसेन कसा म्हणतो बाहेर भीमसेन विरांती हवा काय
एखादा विषय म्हणतो करायचा तर म्हणतो करायचा. होय. त्याने काय केला नाही. हो. वडिलांचे आमच्या वडील बांधवाचे म्हणतो आज्ञा घेतला होय. आणि म्हणतो बाहेर पडलेला होय. आहे. दिवस म्हणतो फिरफिर म्हणतो फिरलेला आहे. हो. गंधा सावत्र म्हणतो कुठे भेटला होय. नाही. उगवलं नक्षत्र मावळाला गेलेलं आहे. होय. कसा म्हणतो कोपी काढलेला आहे. होय. एवढा म्हणतो मी विराचा रविवीर असून मला हरण भेटत नाही म्हणजे काय. होय. त्याने काय केला काय केलं नाही. दिवस म्हणतो व्याकुळ झाला होता. हो. तानेचा म्हणतो तानेने शरमला होता. होय. हातात म्हणतो सवाखंडीची गदा होती. हो. सवाखंडीची गदा त्याने म्हणतो धरणीवर आपटलं नाही. होय. धरणी आपटल्यावर अडणं खड्डा पडलेला आहे. होय. एक मोठा म्हणतो गेला म्हणतो पाताळ भुवनाला. हो. पाताळ भुवनामध्ये गेल्यानंतर पाताळ म्हणजे काय काय झालंय. झालेलं? पाताळ भुवनी होतं म्हणतो शंकराचं राज्य आणि पार्वतीचं राज्य. होय. शंकर आणि पार्वती सारंगी पाठ मध्ये खेळत होते. हो. दिवसभर म्हणतो ते खेळले तरी शंकराच्या अंगी म्हणतो कधी डाव येत नव्हता. हो. त्यावेळेला म्हणतो शंकराचे मध्ये डाव आलेला आहे. हो. आता म्हणजे आपल्या पाताळामध्ये काही म्हणतो कवित्व घडलेलं आहे. होय. पार्वती मध्ये शंकर देवांना काय काय म्हणतो. बोलू लागले. आपल्या नगरामध्ये असं एखादं कोणतरी वीर आलेला आहे. हो. काही वीरान म्हणतो काय केला काय केलं नाही. नाही. आपल्या नगरातली 7 कुंड म्हणतो पाणी म्हणतो पिऊन गेलेलं आहे. होय. 7 खंड म्हणतो 7 खंडी म्हणतो अन्न म्हणतो खाऊन टाकला नाही. हो. आपल्या नगरातली म्हणजे सगळी कुंड म्हणतो त्यानं म्हणतो हे केला नाही, पिऊन टाकला नाही. होय. पाणी सगळं म्हणतो पिऊन टाकला नाही. हो. त्यावेळी पार्वती शंकरदेव काय काय म्हणतात. बोलला? त्याच्यामध्ये आपल्या नगरामध्ये असं कोण म्हणतो वीर येणारच नाही. होय. कोणाची म्हणतो यायची हिंमत नाही. हो. त्यावेळी ती पार्वती माता काय काय म्हणतात. बोलले? शेचे तुम्हाला म्हणतो ते पटत नसेल हो. तर आपण दोघांनी म्हणतो एक काम करूया. हो. जर म्हणतो तुम्हाला खरं खोटं करायचं असेल तर एक काम करूया. हो. मी म्हणतो पंचांगण म्हणतो गाय होतो. हो. मी म्हणतो पंचांगण म्हणतो वाघ व्हा. हो. तुम्ही वाघ व्हा, मी म्हणतो गाय होतो. होय. जर भीमशेरवीर म्हणतो गायीचा म्हणतो लोभी आहे. हो. जिथं म्हणतो मी उभी राहील तिथं म्हणतो भीमशेरवीर तिथं येईल. हो. तुम्ही एक काम करा, वाघासारखी झडप त्याच्या अंगावरती घाला. हो. त्याच्या जे म्हणतो 7 कुंड म्हणतो पियालाय हो. तो म्हणतो काढून घ्या. होय. असं म्हटल्याबरोबर हो. पार्वती माता काय काय झालेलं झालेलं आहे? अवध गटकेमध्ये एक म्हणतो गाय झालेली आहे. हो. शंकरदेव अवध गटकेमध्ये वाघ झालेले आहे. हो. त्यांनी काय केलं काय केलं नाही. नाही? ज्या म्हणतो जंगलामध्ये तो भीमशेरवीर फिरत होता हो. त्या नगरामध्ये ती गाय जाऊन उभी राहिलेली आहे. हो. आणि गायीला बघितल्याबरोबर हो. भीमशेरवीर काय काय म्हणतोय. म्हणला? इकडे तर म्हणतो वाघ पण डरकाळ्या फोडतोय. हो. डरकाळ्या फोडल्याबरोबर भीमचंद्र काय म्हणतोय. काय बोलला? अगं म्हणतो गाई हो. हा वाघ तुला म्हणतो खाऊन टाकेल. हो. तू म्हणतो या नगरामध्ये कशाला आले. हो. तो त्या गाईच्या पाठवून हात फिरवत होता. हो. गाईच्या पाठवून हात फिरवल्याबरोबर हो. त्या वाघान म्हणतो काय केला. काय केलं नाही? त्या म्हणतो भीमचंद्राच्या अंगावर उडी मारला नाही. हो. उडी मारल्याबरोबर भीमचंद्र 7 कुंड म्हणतो पाणी प्यायला हो. ते पाणी म्हणतो काढून घेतला नाही. होय. भीमचंद्र म्हणतो जागी म्हणतो मरून पडलेला आहे. हो. मरून पडल्याबरोबर हो. दोघांनी आपलं रूप पालटला नाही. होय. पार्वती माता कशी पार्वती माता झाले, शंकरदेव झाले. होय. आणि पार्वती माता काय काय बोलू लागली? हा म्हणतो भीमशेरवीर. हो. हा म्हणतो हा आपल्या नगरामध्ये कशाची कामासाठी आला होता, आपण त्याला मारून टाकलाय करा. हो. पण कशा कामासाठी आला होता आपण काय म्हणतो विचारणार होय. नाही. आपण म्हणतो मोठं कवित्व केलेलं होय. आहे. तो शंकरदेव काय काय म्हणतात बोलला? आपण त्याला जिवंत करूया हो. आणि त्याला विचारूया. होय. शंकरदेवाने काय केला काय केलं नाही? आपला धड म्हणतो त्या धडाला लावला नाही. हो. संजीवनी म्हणतो मंत्र म्हटला नाही. हो. आणि त्या भीमशेरवीराला जिवंत केला होय. नाही. भीमशेरवीराला जिवंत केल्याबरोबर हो. भीमशेर कथा उभा राहिलेला होय. आहे. वरती बघतो तर श्री मुकुट, खाली बघतो तो पाय पादुका. होय. देवांचे म्हणतो चरणी लागलेला आहे. हो. आणि देवाचे देव काय काय बोलला? काय म्हणतो भीमचंद्रा. हो. आमच्या म्हणून नगरामध्ये कशाला म्हणतो आलाय. हो. त्या भीमचंद्र काय म्हणतो. काय बोलला? हो म्हणतो देवाच्या देवानो हो. माझं म्हणतो कशासाठी आलोय. मला पाहिजे म्हणतो सुनिवाचा गंधा सावध. हो. ते तर मला मिळालं तर म्हणतो मी निघून होय. जाईल. आमच्या म्हणतो पंडुपितेचा महाश्रद्धा घालायचा हो. पण ब्राह्मणानं म्हणतो हरण पाहिजे. होय. ते हरण जर मला मिळालं हो. तर म्हणतो मी निघून जाईल. होय. बाकी माझं तुमच्या नगरामध्ये यायचं म्हणतो कारण काय होय. नाही. त्याही ती पार्वती माता काय काय बोलू लागली? अरे म्हणतो तुला आम्ही प्रसन्न झालो ते ऐकून घे. हो. तुला जर म्हणतो हरण पाहिजे असेल हो. तुम्ही एक काम करायचं. हो. जायचं म्हणतो मुळमुळ्या डोंगरी होय. आणि तिथं तुला म्हणतो हरण भेटतील. हो. जे तुझं हरण असेल तर म्हणतो निवडकून घेऊन जायचं. होय. हा माझा म्हणतो पावा घेऊन जायचा. हो. हा म्हणतो पावा वाजवायचा. हो. तो पावा वाजल्यानंतर एक म्हणतो सगळी म्हणतो जनावर जमा होतील. हो. ते जनावर म्हणतो तुझे त्याच्यातलं तुझं हरण ओळखायचं आणि घेऊन जायचं. होय. त्याने काय केला नाही. काय केलं नाही? अरे शंकरदेवाने म्हणतो काय केलं नाही. हो. आपल्या डेकमध्ये एक पावा होता. हो. तो पावा भीमचंद्राला म्हणतो दिला नाही. होय. आणि भीमचंद्र काय केला काय बोलला? नाही. तो म्हणतो पावा घेतला नाही. हो. गेला म्हणतो मुळमुळे डोंगरी. हो. तो पावा लवूर आणि शिंगे वाजवू लागले. होय. शिंगी म्हणतो वाजवल्याबरोबर हो. सगळी जेवढी नगरामध्ये जेवढी त्या जंगलामध्ये जी हरणं होती. हो. हरण म्हणा, वाघ म्हणा, शिय म्हणा, लांडोर म्हणा, लांडगा म्हणा, जेवढी सगळी हरणं होती, सगळी जेवढी जे जनावर होती सगळी जमा केला नाही. होय. आणि जमा केल्याबरोबर हो. सगळ्या जनावरांची मोड बांधला होय. नाही आणि गुडघ्या माथ्यावर घेतला हो. नाही. आलाय म्हणतो मृत्यू लोकांमध्ये. होय. आणि आपल्या धर्मराजाला काय काय म्हणतो. बोलला? हो धर्मराजा हो. मी म्हणतो हरण म्हणतो आणि तो हरण म्हणतो घेऊन घ्यावा. होय. त्याने काय केलं 1 लक्ष ब्राह्मणाला म्हणतो बोलवला नाही. हो. तुमचं हरण म्हणतो ओळखून घेऊन जावा. 1 लक्ष ब्राह्मणाला बोलवल्या बरोबर हो. ब्राह्मण कसे आलेले आहेत. होय. त्याने काय केला काय केलं नाही. नाही? बांधलेली मोठ म्हणतो सोडून दिला नाही. हो. सोडल्याबरोबर वाघ, हत्ती, हरण, लांडगा सगळे म्हणतो बाहेर पळालेले होय. आहेत. आणि
1 लक्ष ब्राह्मण कसे म्हणतो घाबरलेले आहेत. होय. अरे म्हणतो धर्माच्या हे म्हणतो एखादा याच्यात म्हणतो वाघ जर एखादा आमच्या मागे लागला तर आमचा म्हणतो प्राण निघून जाईल. याच्यामध्ये काय म्हणतो हरण आम्हाला दिसत नाही कुठे. याच्यामध्ये म्हणतो काय हरण नाही आहे. हो. ते हरण म्हणतो वेगळंच आहे. होय. याच्यामध्ये कुठे दिसत नाही आहे. हो. काय ते धर्माच्या काय काय केलं केलं नाही? विचिंद्रला काय म्हणतोय हो. अरे म्हणतो तसे म्हणतो ही जनावर आले तशी जाऊन म्हणतो सोडून ये. होय. त्याच्यामध्ये काय हरण भेटत नाही. हो. त्या धर्माच्या विचिंद्र काय केला काय केलं नाही? बांधला नाही मोठ परत म्हणतो आलाय म्हणतो जंगलामध्ये हो. जिथं म्हणतो हरण आणला होते त्या हरण टाकला सोडून दिला होय. नाही. आणि भीमचंद्र काय म्हणतोय हो. हो म्हणतो धर्मराजा हो. माझ्याकडनं म्हणतो काय हरणाचा शोध लागणार ना हो. तुम्ही एक काम करा होय. जावा म्हणतो नकुलाच्या माली हो. नकुल विरू लागेल म्हणतो धरणाचा शोध होय. असं म्हटलं बरोबर हो. त्या धर्मराजाने म्हणतो काय तर आता पुढे पुढे 3 वाजता जातो. 8 नंतर जेवणार होते. मोर चिंता पडली माझ्या राजा धर्माला मालामध्ये गेलेला आहे. पण नकुलपुराने काय केलं आपल्या म्हणतो धर्मराजाला बघितला बरोबर चंदनाच्या पाठी म्हणतो बसायला दिला नाही. माणिकाचे लोक मध्ये वंडगायला दिला नाही. आणि ते नकुलपुर काय म्हणतोय हो म्हणतो धर्मराजा एवढं यायचं कारण तरी काय त्या धर्माच्या काय म्हणतो आणि म्हणतो नकुलवीरा काल आपल्या म्हणतो आपल्या वडिलांचं म्हणतो मासराचं घातलं आपण म्हणतो ब्राह्मणाला म्हणतो काय दानं दिली तर दानं दिली म्हणतो सुवर्ण तांब्याच्या मोहरा ही दानं ते म्हणतो ब्राह्मणाला काही पावन नाही. दान पाहिजे ते म्हणतो सुवर्ण लेव्याचं म्हणतो हरण पाहिजे त्या अन्नातून तुमचा शोध लावावा. नकुलवीर काय म्हणतोय म्हणतो हे माझ्याकडे काय होणार नाही. तुमच्याकडे चौघांकडे म्हणतो झालं तिघांकडे म्हणतो झालं तर माझ्याकडे काय होणार. मी तो तुमचा म्हणतो लहान भाऊ आहे मला म्हणतो एवढं काय त्याला काय माहिती आहे एवढा म्हणतो सदैवीर साई 17-18 पुराण जाणणारा पुढे काय लोकांचं काय होणार आहे सदैवीराला सगळं माहिती असताना अरण्याला काय भेटत नाही काहीतरी म्हणतो याच्यामध्ये काही गडबड आहे मला म्हणतो काय माहित नाही काय तो धर्मराजा कसा व्याकुळ झालेला आहे. आता म्हणतो काय 4 बंधूंना विचारलं 4ही बंधू आता म्हणतात काय आम्ही काय करू शकत नाही. आता म्हणतो करायचं हरण तर आपला म्हणतो पाहिजे जर म्हणतो आपण दिला नाही म्हणतो ब्राह्मण म्हणतो काय केलं मला ऐकलं आणि आपल्या म्हणतो पंडुपिताला म्हणतो काय सोडवान होणार नाही. आता म्हणतो करायचं काय काय केलं नाही आणि पाहिजेच ते न विडे मांडले नगरामध्ये म्हणतो दांडोरा गेला नाही. पैजेच म्हणतो विडे मांडला नाही. आता आपण म्हणतो नगरामध्ये पैसे ठेवल्याशिवाय आपल्यामध्ये काही काम होणार नाही म्हणतो काय केलं नाही. 1.25 शेर म्हणतो 1.25 शेर म्हणजे त्यावेळेला 1.25 शेर सोनं पैजेला म्हणतो ठेवला नाही आणि अर्धा राज्य म्हणतो बक्षीस ठेवला नाही. सगळ्या म्हणतो राज्य सगळे जेवढे नगरामध्ये जे राजे होते मोठे मोठे मराठे बिराठे काही कोण कोण होते सगळ्या म्हणतो राजाने म्हणतो जमा केला नाही आणि एक बैठक घेतला नाही आणि समोर म्हणतो पैजेचे विडे ठेवला नाही आणि पैजेचे विडे आणतील काय ठेवला नाही. अर्धा राज्य माझं म्हणतो बक्षीस देणार आणि 1.25 शेर म्हणतो सोनं देणार आणि काय म्हणतो काम करायचं मला म्हणतो सोनी लेवायचं म्हणतो गंधासाऊस पाहिजे तर ह्याच्यातला कोण एखादा राजा आणून दे त्याला माझं म्हणतो अर्ध राज्य बक्षीस दे आणि 1.25 शेर म्हणतो सोनं दे असं त्यानं सांगितलं बरोबर. सगळे राजे एकमेकांमध्ये बोलू लागलेले हे म्हणतो 5 पांडव म्हणतो जिथं म्हणतो लात मारते तिथे पाणी पाडते हा म्हणतो एवढं म्हणतो काय संकट पडलेलं आहे काय त्याच्यामध्ये गोड मंगल आहे त्यांच्याकडे होत नाही म्हणजे आमच्याकडे पण काही होणार नाही. याच्यामध्ये काय ते गोड मंगल आहे एक म्हणतो अरे तू उचल दुसरा म्हणतो तू उचल म्हणतो पैशाचा विडा म्हणतो कोण उचलायला तयार नाही. त्या म्हणतो धर्मराजाला म्हणतो कसा राग आलेला आहे एवढं म्हणतो मी सगळे सैन्य जमा केलं एकही म्हणतो राजा म्हणतो पैशाचा विडा उचलत नाही म्हणजे काय त्याला कसा कोरदाकोप आलेला आहे आणि तो काय म्हणतो
बोलला आणि नाही. पांडवांच्या कोळी कोण आहे किंवा नाही समुद्रा पडली कैसा अर्जुनाच्या काने. अर्जुन रे विलासी हवा काय होय. पैसेचा चिन्ह पांडवांच्या म्हणता कुळामध्ये असा म्हणतो एक पण म्हणतो कोण म्हणतो जन्माला आलाय की नाही ते म्हणतो हरण कोण आणू शकत नाही. ही उतर पडली म्हणतो अर्जुन वीराच्या कानी. अर्जुन वीराच्या कानी पडल्याबरोबर अर्जुना कसा म्हणतो कोपी काढला. तो म्हणतो बैठकीमध्ये बसलेला होता. तो गेला म्हणतो आपल्या वडिलाच्या वडील बंधवाकडे आणि पैजेचा विडा म्हणतो उचलला नाही. आणि काय म्हणतोय मी म्हणतो आणि म्हणतो गंधा सावध अशी आपल्या म्हणतो भावाला म्हणतो सांगू लागल्या बरोबर अर्जुन वीर कसा म्हणतो बाहेर पडलेला भीमसेन धर्मराजा काय म्हणतोय पाच पडून म्हणतो अर्जुन वीर म्हणतो हे काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्जुन वीर 100% हे काम करणार. त्याला माहिती होतं. काय केलं नाही. अर्जुन वीर म्हणतो बाहेर पडल्याबरोबर अर्जुन वीर समोर काय झालेलं आहे. अर्जुन तीन म्हणतो 5 पांडवांची द्रौपदी म्हणतो समोर उभे राहिलेली आहे. आणि अर्जुन वीराला काय म्हणतो म्हणतो स्वामी तुम्ही जाताय म्हणतो गंधा सावध आणायला पण तुमचं म्हणतो तिकडे काय बरं वाटलं तर मला कसं कळणार. काय तर अर्जुन काय म्हणतो जर माझं म्हणतो काय बरं वाट झालं तर म्हणतो 5 म्हणतो कोण आहे. कपाळीचा कुंकू तिथं म्हणतो निघून जाईल. पायातली जोडी म्हणतो गळून पडेल. गळ्यातला मंगळसूत्र तुटून पडेल. दारातली म्हणतो तुळस म्हणतो काही पडेल. हातातल्या बांगड्या म्हणतो तुटून जाते. हे सर्व तुझ्या गळ्यातलं निघून जाईल. तो समजा की तुझा अर्जुन वीर मेला म्हणून असं म्हटल्याबरोबर आणि अर्जुन वीर काय म्हणतो वडील मनोला काय सांगून आला. आणि नगांदा सावध बंधवा दाबीन तुझला तोंड आज्ञा घेतला ना आणि वडिलांना काय सांगतोय आणि म्हणतो गंधा सावध दावीन म्हणतो तोंड जर म्हणतो नाही आणणार गंधा सावध काय म्हणतो अगिन काष्ट म्हणतो बेल काष्ट का असं म्हटलं बरोबर अर्जुन विरकाचा म्हणतो बाहेर पडल्यानंतर म्हणतो काय झालं दिवसभर म्हणतो म्हणतो फिरलेला आहे आणि म्हणतो काय झालेलं आहे उगवला नक्षत्र सूर्य म्हणतो मावळायला चालला होता आता म्हणतो करायचं तर काय गंधा सावध मला म्हणतो कुठं भेटलंच नाही पण दिला शब्द म्हणतो मी खरा करणार काय केला नाही बेल काष्ट अगिन काष्ट का सगळ्या म्हणतो बेल काष्ट अगिन काष्ट का म्हणतो जमा केला कोण्या म्हणतो जमा केला म्हणतो सरान रचला आणि सरान रचल्यानंतर काय केलं खातो याने खातो म्हणतो अग्नी काष्ट का जातो म्हणतो खातो म्हणतो बेल काष्ट का आणि अग्नीमध्ये उडी मारणार तेवढ्यात म्हणतो काय झालेलं आहे कृष्णदेवाला म्हणतो का जेव्हा ज्ञान पडलेलं आहे कृष्णदेव आपल्या इंद्रदेवाला काय म्हणतो हो म्हणतो देवाच्या देवाला 5 पांडवांचा म्हणतो 5 पांडवांचा अर्जुन म्हणतो अग्नी काष्ट का खातोय पण त्याला आपण म्हणतो वाचवलं पाहिजे जर आपण त्याला वाचवलं ना 5 पांडवांचा सांगडी म्हणतो अर्जुन कृष्णदेवानं म्हणतो काय केला नाही हो म्हणतो देवाच्या देवानं तुम्ही एक काम करा मला म्हणतो तुमचा म्हणतो पुष्प विमान द्या मी जातो म्हणतो पातळ मृत्यू लोकांमध्ये आणि म्हणतो भीमसेनला म्हणतो अर्जुनाला म्हणतो मी
वाचवतो हो. असं म्हटलं बरोबर त्या म्हणतो कृष्णदेवाने काय काय केलं केलं नाही? आणि गंधाविलं धुपाविलं विमान काय केला काय केलं नाही? इंद्र देवाचं म्हणतो पुष्पक विमान घेतला नाही हो. तर विमानामध्ये बसलाय हो. गंधावला झोपवलं म्हणतो विमान म्हणतो उडवलंय पाताळ गुण वैकुंठ गुणाचं विमान आणलं म्हणतो मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये आणल्याबरोबर हो. आकाशामध्ये म्हणतो विमान कसं घेट्या घालतंय होय. घेट्या घालायला हो. लागल्याबरोबर त्या विमानाची सावली अर्जुन वीराच्या म्हणतो अंगावर पडलेले होय. अंगावर पडल्याबरोबर हो. अर्जुन काय काय म्हणतोय बोलतोय? कोणाचं म्हणतो मड म्हणतो वरून गेलेलं हो. आहे त्याची म्हणतो माझ्या अंगावर सावली पडलेली होय. आहे आता म्हणतो मी आणखीन कष्ट का खाऊ तरी कसा होय. त्यावेळी म्हणतो काय दिलेलं काय झालेलं आहे? विमानातून म्हणतो कृष्णदेव म्हणतो खाली उतरलेले होय. आहे आणि त्या अर्जुनाला काय काय म्हणतो बोलवलंय? अरे म्हणतो अर्जुन वीरा हो. तुझ्या म्हणतो एवढा कृष्ण म्हणतो काय म्हणतो संकट पडले की आणखीन कष्ट काय जातोय होय. काय तो अर्जुन काय म्हणतो काय बोलवलंय? हो म्हणतो देवाच्या देवाला हो. मला मी म्हणतो देवा आपल्या म्हणतो वडील म्हणतो शपथ घेऊन आलेलो हो. आहे काय म्हणतो शपथ घेऊन आलेलो हो. आहे आणि म्हणतो गंधा सावध दावीन म्हणतो तोड हो. मला म्हणतो गंधा सावध कुठे म्हणतो काय धान पत्ता लागलेला नाही होय. दिल्ला म्हणतो बंधवाला शब्द मी खरा करतोय होय. मला म्हणतो आणखीन कष्ट का खायचे होय. काय ते कृष्णदेव काय म्हणतोय काय म्हणतोय? अरे म्हणतो अर्जुन वीरा हो. असा म्हणतो असे म्हणतो आणखीन कष्ट खायची नाही हो. मंत्राच्या रूपाने म्हणतो आणखीन कष्ट खायची हो. मंत्राच्या रूपाने खाल्ल्याची तुला म्हणतो काय हे होणार होय. नाही मंत्र म्हणतो काय काय म्हणायचा हो. अखंड गोपाळी गणपती म्हणतो आणायचा हो. गणपतीचं म्हणतो स्मरण होय. करायचं आणि म्हणतो ते गणपतीचं स्मरण केल्यानंतर हो. आणि त्या आणखीन कष्ट खायचे होय. असं म्हटलं बरोबर हो. त्या अर्जुनाने काय केला काय नाही केलं नाही? मंत्र म्हणायला चालू केला नाही हो. इकडे अर्जुन कृष्णदेवाने काय काय केलं केलं नाही? आणलेला विमान म्हणतो परत उडवला नाही हो. गेलाय म्हणतो इंद्रदेवाजवळ हो. आणि इंद्रदेवाला काय काय बोलू म्हणतो लागलाय? त्याला म्हणतो गंधा सावज पाहिजे हो. आपण म्हणतो वाचवलं पाहिजे हो. त्यावेळी त्याने काय केलं काय केलं नाही नाही? दोघं म्हणतो ते आलेले आहेत हो. आणि कृष्णदेवाला अर्जुन काय म्हणताय अरे म्हणतो अर्जुन वीरा हो. तुला म्हणतो गंधा सावज पाहिजे असं ते काम करायचं हो. हे आमचं म्हणतो पुष्पक विमान घ्यायचं हो. जायचं म्हणतो पाताळ गुणामध्ये हो. पाताळ गुणामध्ये शेष नागाचं म्हणतो राज्य आहे हो. शेष नागाची नार आहे म्हणतो नागावंती होय. आहे. नागावंती नारीचा आणि शेष नागाचा पुत्र आहे म्हणतो नागे अर्जुन हो. नागे अर्जुनाकडे आहे म्हणतो गंधा सावध होय. तिथे तू म्हणतो का तुला म्हणतो अर्जुन सावध भेटेल होय. असं म्हटलं बरोबर हो. त्या म्हणतो अर्जुन काय केलं काय केलं नाही? आणि गंधा विला दुपविला विमान उडविलं काय गेला होय. नाही इंद्राचा म्हणतो पुष्पक विमान घेतला नाही हो. आलाय म्हणतो पाताळ गुणामध्ये होय. पाताळ गुणी विमान कसं घेटा घालतोय हो. घेटा घातला बरोबर हो. नागे अर्जुन आला होतो हरणाला घेऊन आला होतो म्हणतो रानामध्ये होय. ती हरणाच्या पाठीवर म्हणतो ती सावली पडलेली होय. हरण कशी म्हणतो भुजालेली भुजाल्याबरोबर म्हणतो काय काय झालेलं झालेलं? हरण इकडे तिकडे म्हणतो पळू लागलेले होय. नागे अर्जुन गेला म्हणतो आपल्या आईकडे हो. आईकडे नागावंती नाईकडे गेलेला आहे हो. आणि नागावंती नाईला काय बोलू लागला? लगे म्हणतो आई हो. आपण हरण म्हणतो भुजालेली होय. म्हणतो मला काय कळत नाही हो. काही ती आई काय म्हणते काय बोलू अरे लागली? म्हणतो वीरासारखा वीर म्हणतो तुला झालाय तरी काय हो. एखादा आपल्या मध्ये एखादा शत्रू कोण आला असेल हो. तर शत्रूला आपण तुला ठार केला पाहिजे एखादा म्हणतो गंधा सावध आपला तरी सुवर्ण लिहायचं म्हणतो गंधा सावध आहे ते हो. तर एखादा घेऊन जातो तू करशील काय होय. जा म्हणतो पाचच्या पावले मागे जा आणि हरण म्हणतो लक्ष ठेव होय. एखादा कोण एखादा शत्रू आला असेल हो. त्याचा म्हणतो नाही ना होय. असं म्हटलं हो. बरोबर तो नागे अर्जुन कसा म्हणजे मागच्या पावले मागे आलेला होय. आहे आणि त्या अर्जुनाला काय म्हणतोय काय बोलला? अरे म्हणतो वीरा हो. त्यांची दोघांची काय ओळख नव्हती हो. अरे म्हणतो कार्य म्हणतो असा चोरासारखा म्हणतो गंधा सावध काय घेऊन जातो हो. जर तुझ्यामध्ये हिंमत असेल हो. तर माझ्याशी म्हणतो लढाई कर होय. आणि म्हणतो गंधा सावध घेऊन जा होय. तुला म्हणतो सुवर्ण गंधा
गंधासावच पाहिजे ना हो. असं म्हणतो मी काही देणार नाही तुला होय. माझ्याशी म्हणतो लढाई करायची हो. आणि सुवर्ण लेवचं गंधासावत घेऊन जायचं होय. काय झालेलं काय झालेलं आहे? अर्जुन आणि नागार्जुनाची दोघांची म्हणतो युद्ध सुरू झालेलं होय. आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुन म्हणतो सोडतोय बाण नागार्जुनावरती, नागार्जुन सोडतोय म्हणतो बाण अर्जुनावरती. होय. दोघांचा बाण कोणाकोणाकडे लागत हो. नव्हता. शेवटी अर्जुन वीराने काय केला काय केलं? एक म्हणतो कारकत्री म्हणतो बाण होता हो. त्याला बाण त्या नागार्जुनाला म्हणतो लावला हो. नाही. त्या नागार्जुन म्हणतो काय केला नाही होय. त्याच्याकडे तो बाण होता हो. त्यांना बाण त्या अर्जुनाला म्हणतो लावला नाही. हो. आकाशच्या अर्जुनाला म्हणतो धरणी पाडला नाही. होय. अर्जुन कसा मरण पावलेला आहे. होय. आणि त्या म्हणतो आनंदामध्ये आपल्या आईकडे म्हणतो आलेला आहे. हो. आणि नागार्जुन आई काय काय म्हणतोय बोलला अगे म्हणतो आई हो. एखादा म्हणतो वीर म्हणतो कोणतरी आला होता हो. आपला गंधा सावज म्हणतो घेऊन जात होता होय. त्याला म्हणतो मी मारून टाकला काय म्हणतो मी सावज दिलं नाही. होय. त्यावेळी नागार्जुन काय म्हणते काय म्हणते? नागावंती नार काय म्हणते हो. आपल्या नगरामध्ये दुसरा दुसरा म्हणतो कोण येणार नाही. होय. आला तर म्हणतो अर्जुन वीर येऊ शकतो नाही तो कोण येणार नाही. होय. कारण अर्जुन वीर ही नागावंती नारीचा नवरा होता. कारण का ज्यावेळी अर्जुन वीर पाथर घेऊन जात होता हो. त्याला अर्जुनाचं आणि नागावंती नारीचं लग्न झालं होतं. होय. आणि नागावंती नारीचं लग्न झाल्यामुळे हो. नागावंती नारी अर्जुनाची बायको होती. होय. आणि अर्जुन ही नागावंतीचा नवरा होता. हो. ती आपल्या बापाकडे धावत गेलेली शेष नागाकडे धावत गेलेले होय. आणि शेष नागाला सांगू लागले होय. अहो म्हणतो बाबांनो हो. आज माझ्या म्हणतो मला म्हणतो राणपण आलेलं होय. आहे. माझ्या म्हणतो पुत्राने माझ्या म्हणतो भरताला म्हणतो मारलेलं आहे. होय. माझा म्हणतो मला तर काही जगायचा अधिकार होय. नाही असं म्हटल्याबरोबर हो. त्यावेळी तो शेष नाग काय म्हणतो काय बोलू लागला? जर म्हणतो मी अर्जुन वीराला म्हणतो जिवंत केला हो. हा म्हणतो आपला नायनाट करून होय. टाकेल आपल्याला मारून टाकेल हो. तुम्ही जिवंत तरी कसा करू हो. काही नागा म्हणते नार काय काय बोलू म्हणते लागला? जे माझा तर माझं म्हणतो माझा कुंकू मला पाहिजे असेल हो. तर तुम्हाला याला जिवंत करायला लागेल होय. आणि तुम्हाला मारणार नाही याची मी तुम्हाला ताकीद देतो होय. मी त्याला समजवेन हो. असं म्हटल्याबरोबर हो. त्याने काय नागा शेष नागाने म्हणतो काय केला काय केलं ना नाही? अमृत गुंफी शिकला नाही आपला म्हणतो धड म्हणतो अर्जुनाच्या म्हणतो धडाला लावला नाही होय. आणि अर्जुनाला म्हणतो जिवंत केला नाही हो. आणि अर्जुन काय म्हणतोय काय आता म्हणतोय? बाण घेताना त्या पोरावरती धावत गेलेला हो. आहे. आणि पोराला मारण्यात तेवढंच नागावंती नार काय म्हणतो काय बोलला? हो म्हणतो स्वामी हो. हा तुमचा म्हणतो पोटचा बाळ आहे होय. तुम्हाला म्हणतो माहित नव्हतं त्याला तुम्हाला माहित नव्हतं तुम्हाला माहित नव्हतं हो. तुम्ही माझे म्हणतो पत्ती आहात मी तुमची म्हणतो अस्तुरी आहे होय. तुम्हाला एखादा म्हणतो हरण सुवर्णग्रंथ गंधा सावध पाहिजे असेल हो. तर मला म्हणतो सांगायचं तुम्हाला म्हणतो एक काय म्हणतो 10 सुवर्णग्रंथ दिले असते होय. तुम्ही म्हणतो तुमच्या प्राणाला मुकलात हो. त्या म्हणतो पोराच्या म्हणतो नादाला लागला हो. स्वतःच्या प्राणाला म्हणतो मुकलात होय. असं म्हटलं बरोबर हो. अर्जुन कसा म्हणतो जिवंत केला ना हो. अर्जुन काय केला काय केलं नाही नाही? तिथे म्हणतो ते गंधा सावध म्हणतो सुवर्ण देवता म्हणतो गंधा सावध घेतला ना हो. आला म्हणतो मृत्यू लोकांमध्ये होय. धर्मराज म्हणतो काय केला काय केलं नाही? सगळ्या म्हणतो 1 लक्ष ब्राह्मणाला म्हणतो बोलवला नाही हो. आणि ब्राह्मणाला बोलवल्यानंतर हो. परत म्हणतो महाश्रद्धा घातला ना एका वर्षाने महाश्रद्धा घातल्यानंतर हो. त्या 1 लक्ष ब्राह्मणांना सुवर्ण लव्याचा गंधाचा कसं म्हणता दिला अशा प्रकारे सुवर्णलव्याचा गंधा सावध त्या म्हणतो अर्जुन वीरा म्हणतो घेऊन आलेला आहे होय. आणि त्या म्हणतो त्या ब्राह्मणाला म्हणतो देऊन टाकलेला आहे. होय. अशा प्रकारे महाश्रद्धा तिथं कसं पूर्ण झालेलं आहे होय. आणि 1 लक्ष ब्राह्मणांना तृप्त करून आपल्या घरी म्हणतो पाठवून दिलं होय. मेघात वगानंदा भाव दया
माझ्या सद्गुरू राया रे माझ्या पंढरी राया पाच रे तत्वांचा एक दिमाग लावला. भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरुवर्य महाराज की जय, गोबाबा काका की जय. शांती शांती शांती. चला ठेवा आता. काय सगळीकडे नाही नका फिरू.